सभापती महोदय, मागील महिन्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी एक आदेश काढला आणि भटक्या कुत्र्यांची संख्या किती शैक्षणिक संस्थांच्या आवारामध्ये, शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये असेल, कुठेही असेल, ज्युनियर कॉलेज, तर ही एक अधिकची जबाबदारी शिक्षकांवर टाकली आणि त्यामुळे शिक्षक वर्गामध्ये खूप मोठ्या संतापाची लाट उसळली आहे। एकतर शिक्षकांना 38 प्रकारचे ॲप याच्यामध्ये माहिती भरावी लागते आणि यामध्ये किती माहिती, म्हणजे दिवसभर शिक्षक मोबाईल आणि लॅपटॉपवरच असतात। काही ठिकाणी एकल शाळा आहेत, काही ठिकाणी एकल शाळा म्हणजे एकच शिक्षक आहे, काही ठिकाणी दोनच शिक्षक आहे आणि मग एक मुख्याध्यापक आणि एक शिक्षक। आता भरती पण बंद आहे, जे बिगर शैक्षणिक कामं ही सगळी दिली जातात आणि यामध्ये शिक्षक ऑलरेडी पिचलेले आहेत आणि त्यामध्ये अशा प्रकारचं भटक्या कुत्र्यांना शोधणं, त्यांना हुसकावून लावणं किंवा त्यांचा बंदोबस्त करणं, त्यांचं सेन्सस एक प्रकारे मोजणं, हे अत्यंत क्लेशदायक आणि खरं त्यांच्यासाठी हे अपमानकारक आहे। म्हणजे शिक्षकांनी तर आता हे डेटा एंट्री ऑपरेटर झाले की काय, अशा प्रकारचे लेख आता आपण वाचतोय की शिक्षक उरले फक्त अहवाल भरण्यापुरते। हे अशा प्रकारचे लेख आता वर्तमानपत्रात येत आहेत। सर्व शिक्षक संघटना याच्यामुळे एक तर त्रस्त झालेत। BLOची जबाबदारी त्यांना दिली जाते। खरं तर इलेक्शन्स हे 12 महिने चालणारं काम आहे, मतदार याद्या। मागे याच्यावर याच सभागृहात चर्चा झाली की इलेक्शन कमिशननी स्वतःची एक यंत्रणा उभी केली पाहिजे। आपल्याकडे पुष्कळ बेरोजगार आहेत, परंतु ही सगळीच कामं शिक्षकांवर टाकायची। अजून एक त्यातमध्ये कुत्र्यांना आवरण्याचं काम देखील शिक्षकांना द्यायचं आहे। उत्तर मी वाचलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार किंवा तो जे आदेश आहे की मुलांना कुत्र्यांनी चावू नये वगैरे वगैरे, परंतु हे आता नगरविकास मंत्री इकडे आहेत, परंतु शालेय शिक्षण मंत्री जर का इथे असते तर दोघांचा विषय आहे। नगरविकास खात्याने उत्तर दिलेलं आहे ते ठीक आहे की सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे, परंतु सतत मग पालकच तक्रार करतात की शाळेत गेलं तर शिक्षक सतत मोबाईलवर असतात, कारण ते काहीतरी माहिती भरत असतात। मग त्यांनी वर्गात जायचं कधी आणि हे सगळं करायचं कधी? त्यामुळे हा विषय तुम्ही ज्या कोणी आदेश काढलेला आहे तो त्यांना विड्रॉ करायला लावा आणि दुसरी जी शैक्षणिक कामं दिली जातात ती निम्म्यावर आणली पाहिजे किंबहुना ती, कारण एकतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरतीच नाही आहे आणि मग हे कामं करायची कोणी? त्यामुळे यावर उत्तर आपण द्याल ते माहीत आहे, परंतु इथे कोणीतरी म्हणजे शिक्षण मंत्र्यांपैकी दोघांपैकी कोणी असते तर याचं ठोस उत्तर मिळालं असतं की हा एक तर पहिले तुम्ही आदेश मागे घ्यायला लावणार का आणि तुम्ही शिक्षण खात्याशी तुम्ही कोऑर्डिनेट करून ही कामं शिक्षकांना द्यायची नाही असं तरी निदान त्यांना सांगणार का?